नमस्कार तर मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे पारक ऑनलाईन स्टडी प्लॅटफॉर्म वरती। तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी परत एक नवीन धमाकेदार इंटरेस्टिंग सेशन NMMS एक्झाम 2025 मध्ये उपयोगी पडणारे महत्त्वपूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे फिरून परत परत विचारले जातात एक्झाम मध्ये। चला तर मग वेळ वाया न घालता सुरू करूया आजचा क्लास। तर आपल्या स्क्रीनवरती फर्स्ट क्वेश्चन आहे एलिझा ब्लड टेस्ट इज यूज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिसीज। एलिझा ब्लड टेस्ट हे कुठलं आजार डायग्नोस करण्यासाठी वापरले जाते। तर एलिझा ब्लड टेस्ट हे एड्स डायग्नोस करण्यासाठी वापरले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे सेल वॉल ऑफ फंगस इज मेड अप ऑफ। फंगसचं जे सेल वॉल आहे ते कायटिन ने बनलेलं असते। कायटिन शुगर लाईक स्ट्रक्चर कायटिन। नेक्स्ट क्वेश्चन आहे विच डिसीज इज कॉज्ड बाय एंट अमिबा हिस्टोलायटिका। एंट अमिबा हिस्टोलायटिका नावाच्या प्रोटोझोआमुळे डिसेंट्री हा आजार होत असतो अतिसार। नेक्स्ट क्वेश्चन सलाइवा इन माउथ कंटेन्स डॅश डॅश एन्झाइम्स। तर तोंडातल्या लाळेमध्ये आपल्या तोंडाची लाळ असते त्याच्यामध्ये कुठला एन्झाइम असते। तर आपल्या तोंडाची लाळ असते त्याच्यामध्ये टॅलिन नावाचं एन्झाइम असतं। नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल युनिट ऑफ सेल्स ट्रान्सफर हेरिट्स ट्रेड्स टू नेक्स्ट जनरेशन। म्हणजे सेल मधलं असलं कुठलं ऑर्गन आहे सेल मधलं जे हेरिटेड ट्रेड्सला नेक्स्ट जनरेशन पर्यंत घेऊन जातं। म्हणजे गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे केले जाते। तर जीन हे असं सेल ऑर्गन आहे जे गुणांचे संक्रमण हे पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचं काम करतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्यू टू ऍसिड रेन विच ऑफ द फॉलोइंग मेटल इनडायरेक्टली एब्सॉर्ब्ड बाय प्लांट्स अँड thus enters food chain। द करेक्ट ऑप्शन इज मर्क्युरी। नेक्स्ट क्वेश्चन आहे when in water frog breathes with dash dash। तर बेडूक हे पाण्यात असताना श्वास कसा घेतो। तर हे श्वास घेतात कॅनल थ्रू कॅनल। नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गेनेल इज फाउंड ओनली इन प्लांट सेल। खालीलपैकी कुठल्या अशा पेशी आहेत जे फक्त वनस्पती पेशीतच असतात। तर गोल्गी कॉम्प्लेक्स आहे माइटोकॉन्ड्रिया वॅक्यूल आणि क्लोरोप्लास्ट असे 4 ऑप्शन्स आहेत। तर क्लोरोप्लास्ट हे फक्त एकमेव असं पेशी आहे जे फक्त प्लांट्स मध्ये प्रेझेंट असते। क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल नावाचं पिगमेंट असतं ज्याच्या सहाय्याने प्लांट हे स्वतःचं जेवण स्वतः बनवत असतं। चला नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट शोन बिलो। तुमच्या समोर एक डायग्राम दिसते चित्र दिलेले ते कुठला मायक्रोस्कोप आहे कोणता आहे। तर हे आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप। नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड आउट फॉल्स स्टेटमेंट। चुकीचं स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आहे। 4 स्टेटमेंट्स दिलेले यापैकी एक चुकीचं आहे बाकीचे 3 आहेत ते बरोबर आहे। तर माइटोकॉन्ड्रिया प्रिपेअर्स एनर्जी रिच ATP कंपाऊंड। माइटोकॉन्ड्रिया हे ATP कंपाऊंड बनवायचं काम करतात तर हे बरोबर आहे ट्रू आहे। ATP म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट। चला नेक्स्ट स्टेटमेंट आहे वॅक्यूल्स रेग्युलेट्स ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल। म्हणजेच वॅक्यूल हे काय करतात ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करायचं काम करतात तर हे पण ट्रू आहे बरोबर आहे। चला नेक्स्ट आहे वेरियस कलर्स ऑफ फ्लावर्स अँड फ्रूट्स आर ड्यू टू ल्युकोप्लास्ट। ल्युकोप्लास्ट हे जे पिगमेंट आहे ल्युकोप्लास्ट नावाचं जे पिगमेंट असतं हे कलरलेस असते। कसं असते कलरलेस ह्याच्यामुळं कलर नसते येत। तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे। तर आपलं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन। क्लोरोप्लास्ट एब्झॉर्ब सोलर एनर्जी अँड कन्वर्ट्स इट इनटू केमिकल एनर्जी। एकदम बरोबर। सनरेजच्या मदतीने प्लांट्स काय करतात फूड तयार करतात ग्लुकोज तयार करतात त्यालाच आपण म्हणतो सोलर एनर्जीला केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणे। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ब्लड वेसल कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड। पुढील पैकी ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी कोणती आहे। तर ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे पल्मोनरी वेन। फर्स्ट ऑप्शन पल्मोनरी वेन। ऑक्सिजनेटेड ब्लड हे आर्टरीज कॅरी करत असतात आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड हे वेन्स कॅरी करत असतात पण एकमेव वेन अशी आहे जे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते ज्यालाच आपण पल्मोनरी वेन्स असं म्हणतो। तर मित्रांनो आजचा सेशन इथंच संपूया भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।
तोपर्यंत कीप स्टडिंग, कीप फोकस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.